बॉक्स मध्ये तिथे जोडले जात आहेत. परत एकदा आपल्या समवेत खास करून मालेगावचा असणारा गोड आवाज शुभम आयरे सर. थँक्यू. हॅलो. येस हाय हॅलो अँड नमस्कार सिन्नर. पण जोडले जातोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून पाहतोय सिन्नर टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित STPL सीझन 8 परवा 8वा आपण पाहतोय. दिवस पहिल्यातला शेवटचा सामना आहे मुसळगाव इंडियन्स वर्सेस गावठा स्पार्टन सिन्नर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गणेश शिरसाट सर यांनी एक विकेट ठोकला, एक षटकार ठोकला, त्यानंतर दुहेरी आणि तिसरा बॉल डॉट. येतोय चौथा बॉल. बॅकफुटला जाऊन लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेच केले दोघंही पाय, परंतु सबमरीन डिलिव्हरी प्रॉपर बाउन्स उसळी तिथे मिळाली नाही बॉलला आणि त्यामुळेच हा फटका खेळता आलेला नाहीये. 2 इन अ रो लागोपाठचे 2 डॉट बॉल्स आपण पाहिलेत. यावेळेला स्विच हिट खेळायचं होतं. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, उलटा फटका तो खेळता आलेला नाहीये. 3 डॉट बॉल आणि एक डॉट बॉल जसा जसा येत राहतो ना तसा तसा 30 सर्कल मध्ये जो टाळ्यांचा आवाज आहे ना, तो आवाज खूप सुंदर यायला लागतो. कडकडाट. खोलपट टाकलाय बॉल. लॉंग ऑफला खेळाडू आहेत ते बॉलवरती येत आहेत चपळाईनं. बॉल अडवलं जाईल, थांबवलं जाईल. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा किशोर तपासे. पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च आहेत. पहिल्या षटकाचा खेळ ते संपतोय आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलेत 9 बिनगडी बाद. टीम मुसळगाव इंडियन्स ओडीयुडी जय. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पहिल्याच बॉलवरती हिरा दातर सेट केला होता गणेश शिरसाट सर यांनी. त्यानंतर कमबॅक केलं. 40 वर्षापुढचा वय आहे किशोर तपासे यांचं, परंतु 40+ क्रिकेट नाशिक जिल्ह्यात फार गाजवलंय, त्यामुळे अनुभव आहे. बॉलिंग ट्रॅकवर रोशन शिरसाट आले, ज्यांनी याच्या आधीची मॅच गाजवली. यावेळेला बॅटची कड उडवलाय फड. रोशन शिरसाट बोलते इसको. ज्या मोमेंटने ज्या टेम्परामेंटने मागची मॅच सोडली होती ना, तिथूनच सुरू केली आणि पहिल्याच बॉलवर शिट्टी पिट्टी गुल. डीजे संधी साधून थेट त्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. बिग विकेट डाऊन. मोठा गडी बाद झालाय गणेश शिरसाट सर. एक मोठे बॅटर आहेत. सध्याच्या घडीला सिन्नरला बिलॉंग करणाऱ्या ओपनच्या गटातल्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपला परफॉर्मन्स बाहेरच्या मैदानांवर देणारे नाव आहे गणेश शिरसाट सर, आणि त्यांना बाद केलाय रोशनने. असं पाहायला गेलं तर रोशन आणि गणेश शिरसाट सर सातत्याने सोबतच खेळत असतात ओपन गटातल्या स्पर्धा, त्यामुळे किंबहुना एकमेकांचा खेळ तो मात्र माहिती आहे. कुठला बॉल टाकावा कुठला नाही टाकावा, परंतु बॉल टाकला कुठला लेग ब्रेक. फ्रंट फूट काढलं, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, झेंडा उभा केला गेला. न्यू बॅटर अंकुश मेढे आलेत, खेळपट्टीला जॉईन करताय. पहिल्या बॉलवरती विकेट खोलली आहे. पव्या षटकातील दुसरा बॉल. याही वेळेला हो 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 काय बॉल टाकले जात आहेत. लाजवाब. बोटांची जादू ती दाखवली जाते रोशन शिरसाट करून. पाहायला फार सोपं वाटत असेल, परंतु नाही मित्र हो, हा बॉल टाकण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि जिगरा तो देखील मोठा लागतो. फ्रंट फूट काढलं जात आहे. बॅटरला मात्र ता 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 थैया नाचवलं जात आहे. याही वेळेला परफेक्ट यॉर्कर. अपील 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 मात्र जोरदार केली जाते, परंतु मुख्य पंच सांगतायत नाही, त्या अपिलीचा कागद आमच्या कोर्टात चालणार नाहीये. डॉट बॉल आलाय हे महत्वाचं आहे. दुसऱ्या षटकात ते तिघच्या तिघ बॉल निर्धाव आहेत. दबदबा दबाव दरारा तो मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. हा ही बॉल निर्धाव आहे. हा ही बॉल वळवलाय. बॉल पडतोय वळतोय पडतोय वळतोय आणि बॅटमनला ना कळतोय, कळतच नाहीये म्हणजे इतका वळतोय.
गावठा स्पार्टन्स असे या संघाचं नाव आहे फिल्डिंग करणारा. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडू उंच आहे हवेत. अँड येस, फिल्डर कॅन नॉट मेक मिस्टेक. रोशन सिरसाटचं सेलिब्रेशन ऑन आहे, कारण फलंदाजाचा विषय इथे गॉन आहे. डीजे संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 5 बॉल, एकही धाव नाही आणि 2 विकेट्स. आज दिवसभरात जवळजवळ 7-8 विकेट झाल्या असतील रोशन सिरसाट यांच्या. 6 तर कशाही झाल्या असतील. काय बॉलिंग केली जाते. बेधक मारा करणारी गोलंदाजी याला म्हणू शकत नाही, परंतु फलंदाजांच्या बॅटला बॉल न लागू देणारी गोलंदाजी सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट राहिला असतात तर काहीतरी घडलं असतं, परंतु यावेळेला काय घडलंय, बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चूक. परंतु धावा किती, 1+4, येस 5 धावा. 5 धावा इथे मिळणार आहेत आणि या 5च्या मदतीने 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलाय. 14 रन्स. पहिलं षटक, पहिल्या षटकात आपण 9 धावा पाहिल्या. दुसऱ्या षटकात आपण पाहिल्या सुरुवातीच्या 5 बॉलवर एकही धाव नव्हती, परंतु शेवटच्या बॉलवर ओव्हर थ्रो तो केला गेला आणि त्याच्यावरती 5 धावा त्या मिळाल्या. त्यामुळे 14 धावा 2 षटकाच्या खेळाखेरीज होत्या. तिसरं षटक सुरू झालंय. मुसळेश्वर रॉय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटला स्ट्रेच केलं. वाईटची येस मागणी होती, वाईटची मागणी होती आणि मुख्य पंच वळलेत आणि कळवत आहे हा वाईट बॉल असेल. ही वाईटची एक अवांतर धाव धावफलकाला मदत करेल. 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. या वेळेला झेंडा उभा राहिलाय. लेंथ मागे ठेवली, लाईन बाहेरची ठेवली आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज प्रथमेश ते मात्र अडकताय विकेटच्या जाळ्यात. तिसरा गडी बाद होतोय. 3rd विकेट डाऊन. बॅटर बॅक टू द डग आउट. ओडीयू संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. ज्या वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलंय. राम आलेत. पहिलाच बॉल लॉंग हँडचा उपयोग करत ऑन साईडला खेळलेत. ड्राईव्ह केलाय, तिथे एक सिंगल कंप्लीट केली आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला किशोर तपासे यांच्याकडनं पायाच्या मदतीने. 17 धावा धावफलकावरती 2.3 षटकाचा खेळ. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल आपण वाईट पाहिला, तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि चौथा जो प्रयत्न होता त्यावरती एक सिंगल आली आहे. म्हणजेच काय, 3 बॉल व्हॅलिड, 1 बॉल वाईड. डावकुरे हाताचे बॅटर विशाल कहांडळ. याही वेळेला फटका फसलाय, परंतु कॅच घेण्यासाठी किशोर तपासे आले. तो
तिथे मात्र कुठली चूक होत नाहीये. तू चल मैं आया, एका पाठोपाठ एक 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 करत पत्त्याचा बंगला पडावा ना तशा विकेट्स पडतायत आणि मुसळगाव इंडियन्स या संघाला एकावर एक धक्के लागतायत. बॅटर आउट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. नवीन बॅटर आलेत सुनील शिरसाट. त्यांनी मात्र लॉंग हँडचा उपयोग केलाय. लपेटून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हा लॉफ्टेड ड्राईव्ह होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रात हा लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक सिंगल कंप्लीट केली आहे. 18 धावा धावफलकावरती. याही वेळेला खोलवर टाकलाय. लॉंग ऑन मध्ये ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे. त्यांच्याकडनं थोडंसं बंबल झालं परंतु नाही, सिंगलवरती समाधानी राहावं लागतंय. हेही षटक संपतंय आणि याही षटकात फक्त 5 धावा आणि 2 विकेट्स आल्या. अर्थातच 3 षटकांचा खेळ इथे संपतो आणि 3 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्यात 19. गडी बाद आहेत 4. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग, एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि चौथं षटक घेऊन येत आहे पुन्हा एकदा मॅन इन गोल्डन फॉर्म रोशन सेरिसाट. बॅट असो बॉल असो प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये त्यांचा फॉर्म आपल्याला उंची गाठताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे परंतु तो थोडासा बाहेर आहे. विकेट किपरकडनं चूक झाली. फ्लाइंग स्लिप मध्ये अरुण वाढवणे आहेत. ते बॉलला घेतायत फेकतायत परंतु तोपर्यंत खेळपट्टीवरती 1 धाव कंप्लीट केली जाते आहे. वाईडला जोड लागते एका धावेची, त्यामुळे 2 धावा मध्ये मिळतील. एकही बॉल न टाकता धावफलक जाऊन पोहोचले 21 वरती. खूप साऱ्या प्रेक्षकांचा जमावडा, खूप साऱ्या प्रेक्षकांची गर्दी सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. परंतु जशी जशी ही स्पर्धा पुढे जात राहिला तसे तसे या स्पर्धेची लोकप्रियता ती मात्र वाढत जाईल आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानाला भरत राहील. सिन्नर वासियांच्या आणि सिन्नर क्रिकेट रसिकांची आवडती स्पर्धा, ज्यांना प्रत्येकाला मैदानावरती घेऊन येते अशी ही STPL ची स्पर्धा याही वर्षी तुम्हाला सर्वांना मैदानावर घेऊन आली आहे. उलट्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला. हो, फ्लायटेड बॉल होता. चांगल्या टप्प्यावर टाकला आणि या बॉलसाठी बॅटर तयार पण होते. स्लॉक स्वीपचा फटका त्यांना खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप झाला नाही, त्यामुळे हा बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 6.63च्या सरासरीनं या धावफलकावरती धावा लागल्या आहेत 21 आणि याच सरासरीने धावफलक जर का चालू राहिलं तर मग फक्त 53 धावा धावफलकावरती नटवता येऊ शकतात. सुनील शिरसाट यांच्यासाठी रोशनचा हा बॉल होता परंतु ओळखलं सुनील यांनी. लेंथ ती मागची होती, लाईन ती बाहेरची होती, त्यामुळे बॅकफुटला जाऊन वेट अँड वॉच करून डोळ्यावरती नजर ठेवून कट करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रॉपर कट झाला नाही. बॅटच्या आतल्या भागाला लागला, त्यामुळे 30 यार्ड सर्कलमध्ये त्या बॉलला पकडलं गेलं. तिथे एक सिंगल थांबवली गेली. एकच सिंगलवरती समाधानी ठेवलं गेलं. 22ला 4 या षटकातील तिसरा बॉल आहे. खोलवर टाकलेला बॉल, कव्हर्समध्ये बॉल चाललाय. तिथे एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल. 23 रन, 23 रन्स ऑन बोर्ड. 23ला 4. चौथा बॉल आता आपल्या भेटीला. चौथा बॉल. हो हो हो, काय ब्युटिफुल स्ट्रोक आहे परंतु तितक्याही त्याच्याही पेक्षा चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीचं स्विच झालेत बॅटर, स्विच झालेत. उलट्या हात याला मनगटाचा वापर करत चेंडू खोलवरती होता ना, त्याला फक्त एक झाडूने एखाद्या पिशवीला टनकन असं फेकावं ना, तसं फेकण्याचा प्रयत्न केला, लपेटण्याचा प्रयत्न केला. तिथे एक सिंगल घेतली परंतु सिंगलने या धावफलकाला रेखाटलं जातं, या षटकाला रेखाटलं जातंय. 24ला 4. 4 बॉल झाली आहेत. 5वा बॉल आता आपल्या भेटीला येतोय राम शिरसाट यांच्यासाठी रोशन याचा. याही वेळेला उलट्या हाताने टाकलेला बॉल याही वेळेला त्यांच्या फलंदाजाच्या समोरून वळवला जातोय. पुन्हा एकदा लेट कटचा फटका पाहायला मिळतोय.
आणि सुनील शिरसाट ह्या उरलेल्या डावात जेवढेही सिक्स मारतील ना त्या प्रत्येक सिक्सला आदरणीय सन्माननीय प्रसाद मामा पाटोळे यांच्या वतीने 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक सिक्सला 501 रुपये. आणि यस सिक्स मारण्याचा प्रयत्न तर केला खरा, परंतु नाही. तिथे मात्र बॉल त्या बॅट समोरून हसत खेळत बागडत विकेट किपरच्या हाती लागलाय. 6 धावा आल्या याही षटकात. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 25 धावा 4 गडी बाद. टीम मुसळगाव इंडियन्स ओडीयूडीचे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. अरुण वाढवणे आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती चौकार त्यांनी खाल्लाय. पाहूयात पुढचा बॉल. हाय बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला, परंतु काय कीप केलाय बॉल. लाजवाब कीप केलाय. 1 हँडेड स्टॉप. किशोर तपास यांचा आपण पाहतोय. नजरेचा खेळ आहे क्रिकेट. नजरेचा खेळ खूप जागेंवरती पाहायला मिळतो, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलला वॉच करणं, फिल्डर असो, बॅटर असो, बॉलर असो, कोणीही असो, समालोचक असो, कॅमेरामॅन असो, कोणी असो, प्रत्येकाला प्रत्येक वेळा प्रत्येक बॉलवर लक्ष हे ठेवावंच लागतं. बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू गॅप मधनं सुसाट वेगाने तर निघालाय. डीप पॉइंट वरनं खेळाडू आले डीप थर्डमॅनच्या परिसरात. ते बॉलला उचलताय, उचलून फेकताय. तोपर्यंत 2 धावा त्या कंप्लीट केल्या जात आहे. दुहेरी आली आहे. दुहेरीने धावफलक हलकंसं पुढे जाईल. 31 धावा 4.3 षटकाचा खेळ. इथून अजून अर्धा खेळ तो निर्धारित बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये एक बिग हिट, बाकीच्या धावा पळून असं जरी समीकरण चालू राहिलं ना तरी 70-75 पर्यंत पोहोचू शकतात मुसळगाव इंडियन्स हा संघ. परंतु विकेट्स ज्या महत्त्वाच्या विकेट्स होत्या त्या मात्र गमावून बसलेल्या आहेत. राम शिरसाट ते तयार होत आहेत अरुण वाढवण्याच्या या षटकातील 4थ्या बॉलसाठी. यावेळेला पुल केलाय बॉल. फिल्डर आहेत आणि फिल्डर तिथे कुठली चूक करणार नाहीयेत. लाजवाब कॅच कॅरी केलाय. चेंडूला हातात घेतलं नाहीये, फक्त गोदीत घेतलं, अंगाई गायली, झोपवलं आणि मग बॅटरला माघारी पाठवलं. 5वा गडी बाद. डीजे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळखंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. पाचवा गडी बाद झालाय. जवळजवळ अर्धे बॅटर्स हे बाद झालेले आहेत. याही वेळेला वेगवान बॉल. याही वेळेला त्याच क्षेत्रात एका हाताने घेण्याचा प्रयत्न केला, एका हाताने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला. गडबड नेमकी होते काय माहितीये. क्षेत्ररक्षक हे बाउंड्री रोप पासून 3 ते 4 पाऊल पुढे उभे आहेत आणि त्याचमुळे ही गडबड होते. जर का क्षेत्ररक्षक बाउंड्री रोप जवळ उभे राहिले असते ना तर हा कॅच कॅरी करण्यासाठी जे डिस्टन्स धावायचं होतं ते तिरप्या अँगलमध्ये वेगळ्या अँगलने धावलं गेलं असतं आणि तिथे कॅच ही कॅरी करता आली असते. निळकंठ निकम सीएनजी मोटर्स यांच्या वतीने सुनील यांच्या 6 साठी प्राइज आहे. ते प्राइज 1000चं आहे. परंतु काय लाजवाब स्ट्रोक आहे. ब्युटिफुल स्ट्रोक, सौंदर्यवान फटका आपल्याला पाहायला मिळाला. निळकंठ निकम अर्थातच
निळकंठ CNG मोटर्स यांच्या वतीने कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर का इथे सुनील शिरसाट यांच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रसादजी पाटोळे यांच्याकडून देखील 34 धावा आहेत, 5 षटकं संपली आहेत. 6वं षटक सुरू होत आहे. ज्यांनी पहिलं षटक टाकलं ना किशोर तपासे हे चालेत पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन आणि संघासाठी 6वं षटक घेऊन. फुलर लेनवरचा बॉल, परंतु तो प्रॉपर वाईड यॉर्कर आहे. परफेक्ट बुंद्यातला बॉल आहे. बॅटरला बंदिस्त करून ठेवलाय. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. 34ला 5 आहे. 6व्या षटकाचा पहिला बॉल तो संपन्न झालाय. याही वेळेला खोलवर टाकलेला बॉल कव्हर्स मध्ये आहे. नेमकं तिकडे बॉल गेला ना तर सूर्य मावळतीला चाललाय आणि मावळतीला जाणारा सूर्य तिकडच्या क्षेत्ररक्षकांना सूर्याकडे बघत असताना बॉलला अडवणं ते मात्र जिकिरीचं आहे, कष्टाचं आहे, मेहनतीचं आहे आणि त्रासदायक देखील आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, उलटा झाडू मारण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही. तरी देखील सुलट यश मिळालेलं नाहीये. डॉट बॉल आणि एक डॉट बॉल मुसळगाव इंडियन्स या संघाला संकटात टाकतोय. खोलवर टाकलेला बॉल आणि यावेळेला काय घडलंय. डीप मधून थ्रो केला, योग्य थ्रो केला, फक्त रोशन सिरसाटला कलेक्शन करता आला नाही आणि ही पुरेपूर चूक विकेट किपरची आहे. कारण कलेक्शन करताना जज करणं, थ्रोला जज करणं ही जज करणाऱ्याची आवश्यकता असते. यावेळेला बॅटची कडे फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल आहे. अरुण वाढवणे आहेत तिथे, ते बॉलला अडवताय, थांबवताय. सिंगल आली आहे. 38 ऑन बोर्ड, 38 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि किशोर तपासे यांनाच बॉलिंगचं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक दिलंय. म्हणजेच काय तर पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी मास्टर आहेत किशोर तपासे. त्यामुळे त्यांना मिस्टर पॉवर प्ले म्हणणं वावगं ठरणार नाही. कित्येक बॅटर्सला मिस्टर पॉवर प्ले म्हटलं जातं, परंतु हे असे गोलंदाज आहेत ते मिस्टर पॉवर प्ले आहेत. कारण लॉंग ऑफ मध्ये विकेट आहे. येस, मिस्टर पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये विकेट मिळणार नाही असं होणार नाही. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, त्याचा शेवटचा बॉल त्यावरती लागतोय, विकेट त्यावरती लागतोय, धक्का, 6वा गडी बाद. संधी साधून थेट अठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळकंठ CNG मोटर्स. थँक्यू डीजे. 6 षटकांचा खेळ संपला. 38 ऑन बोर्ड, 38 धावा धावफलकावरती आहेत. काम होतं ना, बँकिंगचं काम होतं माझं, एक चेक पास होतं तेवढा करून मजाक घेतो. का बरं? 7वं षटक सुरू झालंय. पुन्हा एकदा अरुण वाढवणे सिन्नर एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतं. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 बॉल आहेत. पाहूयात त्या 12 पैकी पहिले 6. वेग भन्नाट वेग आहे, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. बॅटर ते फक्त बॅट चालवतायत, परंतु नाही, बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप होत नाहीये. बॅटला सलामी टोकतोय बॉल, विकेट किपरच्या हाती लागतोय बॉल. डॉट बॉल आलाय. कित्येक फलंदाजांना आणि कित्येक मैदानांना गारद केलं या वेगानं. त्याचं नाव आहे अरुण वाढवणे. पहिला बॉल डॉट, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बघूयात दुसरा बॉल. याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला, विकेट किपरनं कॅच तर कॅरी केलाय, परंतु बॅटर तिथे कन्फर्म नाहीयेत. आता दोघं पंच एकमेकांकडे पाहताय आणि कळवताय नाही, हा आउट नाहीये. याही वेळेला भन्नाट वेग पाहायला मिळतोय.
लाजवाब बॉल. डॉट बॉल इतके आलेत ना की जणू काही एखादी डॉट बॉलची वाहिनी उभी राहिली, एखादी वेबसाईट उभी राहिली आहे. .net इतके डॉट पाहायला मिळत आहे. 12 बॉल खेळलेत सुनील शिरसाट, 12 मध्ये फक्त 8 धावा आहेत. 38 रन धावफलकावरती आहेत. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. 4था बॉल आता आपल्या भेटीला येतोय. यावेळेला पुल केलाय, चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने निघालाय. क्षेत्ररक्षक ते देखील धावत आहे, वेगाने धावत आलेत. बॉलला एका हाताला पकडलंय. धनुष्यातला तीर जसा मागे ओढावा ना तसा क्षेत्ररक्षकाने बॉलला मागे ओढलं आणि मग फेकलं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहे. 40 रन कसे बसे पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. गणेश शिंदे असं त्या क्षेत्ररक्षकांचं नाव आहे आणि नो डाऊट ते इंडियन आर्मी आहेत. इंडियन आर्मी असतील तर मग नो डाऊट बॉल कसा फेकायचा, कुठल्या निशाणावर फेकायचा हे मात्र त्यांना चांगलं ज्ञात आहे. खोलवर टाकलेला बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रात टोलवलेला आहे. तिथे एक सिंगल कंप्लीट केली आहे. एका सिंगलला धावफलक पुढे जातं 41 वरती. शेवटचे आणि अंतिमचे 7 बॉल आहेत. जस्ट 7 बॉल्स आर शॉट. आजच्या दिवसातला सर्वात कमी अंकाचं धावफलक पाहायला मिळतं की काय? यावेळेला खोलवर टाकलाय, पायात बॉल टाकलाय. गोलंदाज अरुण वाढवणे ते स्वतः धावतायत परंतु लॉंगॉनवरून फिल्डर आलेत. दुसरीचा प्रयत्न तर केलाय, चूक. दुसरा जो चुकीच्या एंडला बॉल फेकला गेला आणि त्याचमुळे ही दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. तरी सुद्धा धावपळ करत या षटकात 5 धावा आल्या आणि त्या 5च्या मदतीने 7 षटकांच्या खेळांती धावफलकावरती धावा लागल्या. 43 रन, 6 गडी बाद, 7 ओव्हरचा खेळ समाप्त. डीजे ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 पैकी पहिल्या बॉलवरती हल्ला बोल केलाय का? नाही. हल्ला बोल तर केला होता परंतु लॉंग ऑफ मध्ये काय लाजवाब कॅच पकडलाय. 7वा गडी होतोय बाद. 7व्या गडीचं विकेटचं पतन. डीजे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ला 7. 7वा गडी बाद झाला. आदेश आलेत नवीन बॅटर. संगम आणि आदेश या दोघांची जोडी खेळतीये. यावेळेला आदेश मात्र आल्या त्याच्या बॅटनं आदेश केलाय. ओ हो बिटवीन द गॅप लाजवाब स्ट्रोक. येतोय चौकार. 4 धावा. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. यावेळेला उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला खोलवर टाकलेला बॉल, तो मात्र बॅट आणि बॉलचा मिलाप करू देत नाहीये. कसा क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रो. म्हणजे आल्या तुम्ही सरळ बॅटने एक लॉफ्टेड चौकार ठोकता, त्यानंतर मात्र उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही त्या उलट्या बॅटने खेळण्याच्या स्ट्रोक मध्ये डॉट झालात म्हणून तुम्ही चिंतेत आलात, प्रेशर मध्ये आलात म्हणून त्याच्या पुढचाही बॉल तुम्ही डॉट झालात. 47 ला 7 आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 मध्ये एखादा बिग हिट मुसळगाव इंडियनच्या संघाला आवश्यक आहे, कारण एक बिग हिट जर आला ना. आणि येस बिग हिट आलाय. बॉल उंच आकाशात आहे आणि आकाशातूनच फरार होणार आहे. निळकंठ सीएनजी मोटरच्या बॅनरला जाऊन धडकणार आहे. आलाय बिग हिट. षटकार.
फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. पन्नासच्या पार गेलाय धाव फलक. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर देखील प्रहार केलाय, परंतु उंच आहे बॉल, लांब नाहीये. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, ते कॅच कॅरी करताय. शेवटच्या बॉलवर देखील विकेट. 8वा गडी बाद होईल. 53 या अंकावरतीच मुसळगाव इंडियन्स या संघाच्या धावगाडीला ब्रेक लावला गेलेला आहे. 54 ची गरज आहे. पाहूया 54 धावा बनवल्या जातात का, पाहूया 54 धावा रोखल्या जातात का. स्टे ट्यून, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि मनमुराद आनंद लुटत राहा. सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग पर्व 8वे ओटीयू डीजे. आणि गेले किती, संपून गेला भराडा. संपेल कधी संपणार नाही. आम्हा नाशिककरांचा, खानदेशकरांचा दरारा. चलो मुसळगाव इंडियन्स या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू जो इथे होता तो पुन्हा इथे नाहीये. पुन्हा पुन्हा सूचना दिली जाते मित्रो. मुसळगाव इंडियन्स 1 ओव्हरच्या आत जर का तुमचा खेळाडू आला नाही तर मग पॅनल्टी दिली जाईल. प्लीज सहकार्य करा. चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अ व्हेरी गुड इव्हिनिंग टू ऑल. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्सचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. 54 या अंकाची लढाई मैदानाच्या आत सुरू होते.
खेळाच्या उत्तरार्धाच्या भागात आघाडीची जोडी गणेश तुपे रोशन शिरसाट नॉन स्ट्राईक एंडला आहेत, गणेश तुपे स्ट्राईक एंडला आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती सुनील पहिलाच बॉल खूप मागे होता आणि तो फ्रंट फूट काढून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आडव्या बॅटने, नाही नजर नव्हती इथे बॅटरची बॉलवरती. नजर हटी दुर्घटना घटी, कारण नजर ती ठेवावी लागते. मी याच्या आधी उल्लेख केला, क्रिकेट हा खेळ प्रत्येक क्षणाला नजरेचा आहे आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला बॉलवरती नजर ठेवणी फार गरजेची आहे, कोणी का असे ना. यावेळेला पुल केलाय आणि बत्ती गुल केलाय, बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये. 1-2 का 4, 4-2 का 1. आइए और जाइए डीप स्क्वेअर लेग की तरफ, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. या वेळेला उंच मारलाय मिड विकेट मध्ये, चेंडू हवेत आहे. फिल्डर तो चेंडूचा यस 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 जज केलाय, बॉलला सुरेख झेल टिपलाय. 4 या अंकावरती पहिला गडी बाद होतोय. तुपे बॅक टू द पवेलियन. ओडू डीजे. निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अरे तो नव्हता ना अवेलेबल आपल्या टीमला. चार या अंकावरती पहिली विकेट लागली आहे. 3 बॉल झाली आहेत. नवीन बॅटर सौरभ भगत आलेत. सौरभ भगत यांना मागच्या मॅच मध्ये रनआउट व्हावं लागलं होतं, त्यामुळे सौरभ भगत या वेळेला ती काळजी घेतील, कारण टार्गेट एवढं मोठं नाहीये. जाळ टाकला जातोय, ट्रॅप टाकला जातोय. पाहूयात पुढचा बॉल कशा पद्धतीने आदळला जातो. खोलवर टाकलेला बॉल, लाजवाब ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल स्ट्रोक. फुलर लेंथ वरती टाकलेला बॉल फ्रंट फूट काढला, अगदी संयमानं मनगटाचा वापर करत क्लासिकल ड्राईव्ह. शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑनचा खेळाडू होता ना, त्याच्या गॅप मधनं टोलवलं आणि डीप मध्ये जिथे फिल्डर होता ना त्याच्याकडे बॉल पाठवला. लाजवाब स्ट्रोक. 4 बॉल झाली आहेत. 5 धावा फलकावरती. रोशन शिरसाट वर नजर असेल आणि ओ हो 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 सॉफ्ट डिसमिसल. आउट केलं आणि आउट केल्यानंतर सांगायला गेले गोलंदाज रोशन जवळ, ये क्या था भैया. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पाचच्या अंकावरती दुसरा गडी बाद झाला. रोशन शिरसाट. आता हेमंत आलेत बॅकफुटला जाऊन. ओहो, याही वेळेला वा 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 वा, मैदानाच्या आत काय घडायला सुरू झालंय मित्र हो. सेलिब्रेशन ऑन. ब्ल्यू आर्मी आता एकत्र यायला लागली आहे.
कारण गोलंदाजानं काय करून दाखवलंय, अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. एकाच षटकात 3 महारथींना बाद केलंय. पहिलं षटक काय जोरदार हाताळलं गेलं. फक्त 5 धावा दिल्यात, 3 गडी बाद केलेत. आता मात्र किशोर तपाशी आणि सौरभ भगत या दोघांवरती जबाबदारी असेल, कारण 42 बॉल आणि 49 रन असं या मॅचचं समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅकवरती परिवर्तन आहे. वैयक्तिक गटातलं पहिलं तर संघासाठी दुसरं षटक, पॉवर प्लेचं षटक गणेश शिरसाट सर घेऊन आलेत. फिल्डिंगमध्ये सातत्याने इकडचा तिकडे तिकडचा इकडे असा बदल तर केलाय. आदला बदली केली दोघे फिल्डरची एकमेकांच्या जागेची. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा हा पहिला बॉल. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल. टिपिकल कव्हरमध्ये कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक आता थोडंसं पुढे जाईल 6 या अंकावरती. आता या मॅचमध्ये रंगतता तयार झाली आहे, कारण पहिल्या षटकात लाजवाब बॉलिंग केली आहे. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, फ्लायटेड बॉल आणि तोही कमी गतीचा. गली आणि फ्लाइंग स्लिपचं जे क्षेत्र होतं ना, त्या क्षेत्रातनं चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला वेग नव्हता ना, त्यामुळे चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये थांबलाय. सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक फ्लाय करत 7 वर 40 बॉल 47 ची गरज असं या मॅचचं समीकरण आहे. पॉवर प्लेचं षटक ते मात्र सुरू आहे आणि पॉवर प्लेचे शेवटचे 4 बॉल आहेत शिल्लक, त्यामुळे एखाद्या बिग हिटचा शोध असेल गावठा स्पार्टन्स या संघाला. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल बॅटच्या आतली कट घेतली आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात आहे, तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. याही एका सिंगलने धावफलक पुढे जात आहे 8 वरती. सिंगल सिंगल आणि सिंगल सिंगलच्या खेळाने धावफलकाला कदाचित ऑपरेट केलं जात आहे. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढ्यात पडतोय. हाफ चान्स. काही क्षणापुरता चेंडू हवेत नुसता, चेंडूच नुसता हवेत नव्हता, तर फलंदाजाचा जीव देखील मुठीत होता. प्रत्येक बॉलवरती विकेटचे चान्सेस तयार केले जात आहेत आणि त्याचमुळे बॅटिंग करणारा संघ, खास करून रन चेस करणारा संघ, हा थोडासा आपल्याला हा संकटात सापडलेला पाहायला मिळतोय. यावेळेला पटका फसलाय. कॅच इटचा कॉल, कॅच इटचा कॉल होता. काय घडतंय नेमकं? कदाचित मनात असलेली भीती आणि त्या भीतीपोटी खेळावी लागणारे हे स्ट्रोक, त्याचमुळे हे सगळं गडबड होतंय. नाहीतर एवढं सोपं नाहीये आणि एवढं अवघडही नाहीये. 10 रन्स धावफलकावरती लागले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1.5 षटकाचा खेळ. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर विकेट येतो का पाहूयात. यावेळेला कव्हरमध्ये टॅप अँड रन, टॅप अँड रन. फक्त टॅप केलं जातंय, रन केलं जातंय, टॅप केलं जातंय, रन केलं जातंय, परंतु सेन्सिबल खेळी होती. 6च्या 6 बॉल सिंगल काढलेत दोघांनी. कौतुक करावं लागेल दोघे बॅटरचं. या षटकात 6 रन्स केले आणि 6च्या मदतीने 2 षटकांच्या खेळांती धावफलकावरती धावा लागल्यात. 1 और 1 11 रन विथ लॉस ऑफ विकेट 3 टीम स्पार्टन्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
36 बॉल 43 ची गरज आहे. 36 balls are remaining and 43 runs are required. 11-3 पॉवर प्ले तर संपलाय. तिसरं षटक सुरू झालंय. तिसऱ्या षटकाचा हा पहिला बॉल असेल. पॉवर प्ले तर संपलाय, परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक हे मात्र बाउंड्री रोप जवळ आहेत. डीप कव्हर्सला खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे, डीप मिड विकेटला खेळाडू आहे आणि डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. चला वेळ वाचवायचा आहे, वेळ वाचवायचा, प्लीज सहकार्य करा. 36 बॉल 43 ची गरज. पुन्हा एकदा सुनील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ज्यांनी पहिलं षटक गाजवलं, अगदी सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याची संधी ज्यांनी तयार करून दिली ना, ते बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर द बॉलर हेड टॅप अँड रन याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सेन्स आहे सौरभ आणि किशोर तपासे या दोघांचा. बॉल येण्याआधी टॅप करायचा कुठे ते मात्र ठरवलं जातं आणि त्यानंतर त्या क्षेत्रात टॅप करून 1 रन धावला जातो. कारण माहिती आहे 35 बॉल आणि 42 ची गरज आहे. 7चा फरक आहे. हा 7चा फरक नक्कीच कुठे ना कुठे कसा ना कसा काढला तर जाणार आहे. परंतु जर का मुसळगाव इंडियन्स या संघाला ही मॅच जिंकायची असेल तर या दोघांना फोडावं लागणार आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि येस, फोडलाय, तोडलाय, विकेटचं पतन झालंय. 4th विकेट जाऊन 4था गडी बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. हॅलो. अकॉर्डिंग टू प्लॅन एकदम साधा सरळ आणि सोपा ट्रॅप टाकला. एकदम सोपं जाळं टाकलं गेलं. शॉर्ट पिचचा उपयोग केला. बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केलेले माहित होतं आणि गलीतला जो क्षेत्ररक्षक होता ना, तो थोडासा चालत चालत पुढे आला आणि त्याला त्याचा बेनिफिट झाला कॅच पकडायला. 34 बॉल 42 ची गरज आहे. एकतर शांत खेळणं हे त्रासदायक ठरतंय की मग आक्रमक खेळून या खेळाला खल्लास करणं हे सोपं जाणार आहे. पाहूयात आता नवीन आलेले बॅटर्स कसे खेळतात तेही पाहावं लागणार आहे. गौरव वारुंगजे हे आलेत नवीन बॅटर. डावखुरे हाताचे बॅटर आहे, त्यामुळे लेफ्टीसाठी कशा पद्धतीने बॉल टाकले जातात ते आपल्याला पाहावं लागणार आहे. याही वेळेला चेंडू आपले चेंडू सातत्याने हवेत आपल्याला पाहायला मिळत आहे. दबाव 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 तयार केला जातोय. ब्ल्यू आर्मी ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. लढतायत, झुंज देत आहेत. कमी आकडा आमच्या जवळ आहे, कमी आकड्याचं भांडवल आमच्या जवळ आहे, तरी सुद्धा गरिबीत आम्ही विजयी होऊ शकतो ही शाश्वती तयार करताय. 33 बॉल 41 ची गरज आहे. 3 बॉल झाली आहेत, 2 धावा आल्या आहेत. 4था बॉल येतोय किशोर तपासे यांच्यासाठी. खोलवर टाकलेला बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह. एक सिंगल कंप्लीट. 14 ऑन बोर्ड. सिंगल 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 सिंगलच्या मदतीने या मॅचला ऑपरेट केलं जातंय का मग ही मॅच जड केली जाते. कारण प्रत्येक बॉलवर तुम्ही फक्त सिंगलच घ्याल. एखाद्या बाउंड्री हिटचा तुम्ही शोध घेतला पाहिजे, परंतु नाही. ब्ल्यू आर्मी ज्या पद्धतीने लढताय, ज्या पद्धतीने बॉल टाकताय, ज्या पद्धतीने चेअरअप केलं जात आहे, अपील 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 आणि ओ पंचांचा बोट आकाशाकडे आणि 5वा गडी निघाला तंबूचा आसरा घेण्याकडे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. सिंगल काढायच्या नादात एक एक करत विकेट्स येत आहे, एक एक करत विकेट्स येत आहे. मारण्याचा प्रयत्न कोणीच करत नाहीये. इतकं सोपं नाहीये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिंगल काढणं. छक्का आणि चौका मारणं फार सोपं आहे, परंतु सिंगल काढणं हे सर्वात अवघड आहे. तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया डीजे कडे, देऊया त्यांना एक संधी. ओव्हर टू यू डीजे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आणि मित्र सुनील ढगळे यांचं कौतुक करावं लागेल. एक बॉल शिल्लक असताना 11 बॉल मध्ये फायपर खोललंय, 5 विकेट घेतले आहेत. लाजवाब बॉलिंग आहे. आजच्या दिवसातलं दुसरं फायपर.
8 रन्स आणि 5 विकेट. 5 विकेट घेणं इतकं सोपं नाहीये, मी याच्या आधी उल्लेख केला. रामा आलेत, बॉलरच्या मस्तकावरनं खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. 2 ओव्हर 8 रन आणि 5 विकेट. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची शक्ती या ओव्हर मध्ये आली आहे. गेलेली मॅच आणण्याचा प्रयत्न केलाय. 5 गडी बाद केलेत आपल्या 12 बॉल मध्ये. लाजवाब, लाजवाब. यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आता चेंडू शिल्लक आहे 30 आणि 30 मध्ये धावा बनवायचे 40. 30 बॉल 40 रन. अंकुश आलेत. अंकुश मेढे यांनी मात्र बॉलिंग करत असताना प्रभावित केलं होतं याच्या आधीच्या मॅच मध्ये. त्यामुळे त्याच दर्जाची गोलंदाजी केली जाते का? किशोर तपासे सिंगल डबलने या खेळाला पुढे नेतात का? एखादा चौकार, एखादा षटकार मारून या मॅचला थोडंसं लूज करतात का? कारण एक षटकार या मॅचचं समीकरण पलटणार आहे. परंतु तो षटकार येतो कधी हे पाहायचंय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आहे थोडासा बाहेर, त्यामुळे अंपायर सांगतात हा बॉल वाईड असेल. एक अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होईल. 15 रन, 5 गडी बाद आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 बॉल 39 ची गरज. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, अ ब्युटिफुल स्ट्रोक. यावेळेला रिस्क आहे आणि डायरेक्ट हिट. कॅमेऱ्यात पाहावं लागणार आहे. बेल्स मात्र कधी पडली आहे, बेल्स केव्हा रिफ्लेक्ट झाली आहे हे पाहणं महत्वाचं आहे. टायमिंग ऑफ बेल रिफ्लेक्शन तो महत्वाचा खेळ असेल. आता मात्र जीवाची धडधड 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 वाढणारे हे क्षण आहेत. ऐकूयात आपण प्रत्येकाच्या काळजाचा ठेका कसा असेल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ ग्रीन सिग्नल, नॉट आउट. एकोणतीस बॉल, आता 37 ची गरज. काय मजा येते या मॅच मध्ये. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. जाता जाता सूर्य देवता देखील थोडेसे डोकावून पाहत असतील आता व्यासपीठावरून. नेमकं काय गडबड चालू आहे मैदानात पाहून घेऊ. फॉलो केलाय बॉलला, परंतु खूप जास्तीचा दूर आहे. अतिरिक्त धावा येत आहेत. म्हणजेच एक बॉल झाली आहे, एक चौकार आलाय असं म्हणावं लागेल. पहिला वाईड, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉल वाईड, म्हणजे एक बॉल झालाय. 4 धावा या ओव्हरमध्ये दिल्या आहेत. 29 बॉल 36 ची गरज आहे. किशोर तपासे आपल्या सुबुद्धीचा वापर करतायत. फिल्डिंगचा ट्रॅप तो कसा आहे. पुन्हा एकदा टॅप अँड रन आहे. हलक्या हाताने टॅप केलाय बॉल, कट केलाय बॉल. तिथे गलीच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल ती मात्र रोखता आलेली नाही. या सिंगलच्या मदतीने धावफलक हलकसं पुढे जाईल. 19 वरती जाऊन पोहोचेल. 28 बॉल 35 रन. फार कमी भांडवल आहे. मुसळगाव इंडियन्स या संघाकडे इतकं कमी भांडवल आहे. वाटीभर लोणचं आणि घरात लग्नाचा कार्यक्रम असा खेळ झालाय. वाटीभर लोणच्यात लग्नाचा कार्यक्रम तो होणार नाहीये, परंतु तो ऍडजस्टमेंट केला जातोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पुन्हा एकदा टॅप अँड रन. लाजवाब. बॉल तर सुटलाय आणि अजून एकदा सुटलाय. ओ इकडे काय घडतंय. धावायचंय की नाही, धरू की सोडू. संभ्रम, गडबड, गोंधळ नुसती फिल्डिंग करणाऱ्या टीम जवळ नाहीये. दबाव बॅटर जवळ सुद्धा आता यायला लागलाय. 27 बॉल 34 ची गरज. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय आणि पॉइंट मध्ये फिल्डर आहेत, ते मात्र बॉलवरती येत आहेत. बॉलला उचलताय, वेचून फेकताय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. 3.4 षटकाचा खेळ. 21 धावा धावफलकावरती आहेत. 26 बॉल 33 ची गरज आहे. या 2 बॉलवरती काय घडतं पाहूयात. रामा रहाणे यांना सुद्धा संयमाने खेळावं लागतंय. कदाचित मजबुरी खातीर खेळावं लागत असेल, कारण परिस्थिती अशी आहे, त्यामुळे असंच खेळावं असं डगआउट मधून मॅसेज असेल.
आणि नाही, चेंडूला उडवलाय, संयमाचा बांध फुटलाय, त्यामुळे विकेट ती इथे आली आहे. विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. 6वा गडी. बॅक टू द डग आउट. डीजे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. एकवीस रन, 6 गडी बाद आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 4थ्या षटकातला हा अंतिम चेंडू. नवीन बॅटर आलेत गणेश शिंदे. मॅच अवघड झाली की अवघड करून घेतलीये हे कळत नाहीये. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. लाजवाब स्ट्रोक आहे. खूप कमालीचा फटका खेळलेत. थ्रो तो मात्र चुकीच्या दिशेला फेकला गेला. खूप सारी रूम मिळाली आणि त्या मिळालेल्या रूमवरती हा फटका खेळायला सोपं गेलं. शेवटच्या बॉलवर आली सिंगल. या षटकात थोड्याशा बऱ्या धावा आल्या. या षटकात 8 धावा आल्या. 8च्या मदतीने 4 षटकाच्या खेळांती 22 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. येणारे 24 बॉल शिल्लक आहेत. 24 मध्ये गरज आहे 32ची. 24 बॉल 32 असं या मॅचचं समीकरण आहे. आतापर्यंतच्या 24 बॉलमध्ये 22 रन केले गेले आणि त्याच्यासाठी 6 विकेट खालवल्या गेल्या. परंतु येणाऱ्या 24 बॉलमध्ये गरज आहे 32ची. म्हणजेच काय, प्रति षटक 8 रन. प्रत्येक ओव्हरमध्ये 8 रन आता बनवायचे आहेत. या समीकरणाला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओव्हर चे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. लाजवाब बॉल. काय कमालीचा बॉल टाकलाय. विशाल कहांदळ यांना बॉलिंग साठी पाचारित केलं गेलंय. हे तेच विशाल आहेत जे मागच्या मॅच मधले शेवटचं षटक टाकण्यासाठी आले होते. प्रभावित केलं होतं, त्यामुळे प्रमोट केलं गेलंय. 2 ओव्हरचा स्पेल हा 100% विशाल कहांदळचा असेल. हॅमर शॉट हातोडा चालवण्याचा प्रयत्न केलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. आता मात्र ब्ल्यू आर्मीचा जो संघ आहे ना, इंडियन्सचा संघ, तो आता तुमच्यावरती हावी पडणार आहे. मी याच्या आधीच उल्लेख करत होतो, 3रं षटक 4थं षटक या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅक करायला हवा होता, ज्यावेळेस तुमच्याजवळ विकेट्स होत्या. तुम्ही आता ही मॅच जड केली आहे का? कारण 6 गडी बाद झाली. पूर्णच्या पूर्ण मॅच आता किशोर तपासे यांच्यावरती आहे. मानसिकता महत्वाची आहे. त्यांची मानसिकता काय म्हणते ना, हे महत्वाचं आहे. हा सगळा खेळ मानसिकतेचा आहे. आता स्वतःचं मन स्वतःला काय सांगताय त्यावरती या मॅचचा निकाल आहे. फुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केलाय. याही बॉलवरती सिंगल, याही बॉलवरती सिंगल, सिंगल सिंगल आणि सिंगल सिंगल नाही या खेळाला ऑपरेट केलं जात आहे खरं. परंतु शेवटच्या 12 बॉलमध्ये किती धावा उरतात तेही पाहावं लागेल. आता 21 बॉल 30ची गरज आहे. 9चा फरक आहे. 21 बॉल 30 रन म्हणजे 9चा फरक आहे. सातत्याने गाईड केलं जात आहे. किशोर तपासे आणि गणेश या दोघांमध्ये सातत्याने चर्चा होताना आपण पाहतोय. फार सोपी मॅच, परंतु तीही अवघड झाली आहे. फार जड झाली आहे ही मॅच. यावेळेला हॅमर शॉट, कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑन ला कॅच कॅरी. सेलिब्रेशन ऑन. ब्ल्यू आर्मी पुन्हा एकदा हर्डल मध्ये, पुन्हा एकदा धावत पळत एकत्र येत आहे. सेलिब्रेशन ऑन करताय. बॉर्डरचा पिक्चर प्रत्येकानं पाहिला असेल. बॉर्डरचा पिक्चर प्रत्येकानं पाहिला असेल. ज्यावेळी सुनील शेट्टी हे पडले होते,
आणि पडल्यानंतर ते म्हणत होते हे मा मुझे शक्ती दे, आणि शक्ती दिली होती आणि पुन्हा एकदा उठले होते तर मग असे तुटून पडले होते की मग नक्कीच पाकिस्तानी सैन्याला झोपवूनच राहिले होते. आणि तसंच इथे पाहायला मिळत आहे. गेलेली मॅच, मेलेली मॅच कशा पद्धतीनं जिवंत केली आहे ना, हे फक्त सुरुवातीचे 2 षटक टाकणाऱ्या त्या गोलंदाजाचे. सुनील आणि सुनील 11 बॉल मध्येच 5 विकेट त्यांनी घेऊन ठेवल्या होत्या. येस सर, इम्पॅक्ट प्लेअर केलाय. अंकुश चल्लारे आलेत इम्पॅक्ट बॅटरच्या स्वरूपात, परंतु किशोर तपासे एका बाजूला आहेत. 20 बॉल 30 ची गरज. या शेवटच्या 2 बॉलवर किती रन येतात? या शेवटच्या 2 बॉलवर एखाद्या बिगिटची गरज आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न, आणि यस पूर्ण 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 झाली आहे, सिंगल पूर्ण झाली आहे. आणि जसा बॉल स्टंपला लागला नाही ना, तशा त्या 3 क्षेत्ररक्षकांना पहा. गणेश शिरसाट सर आणि त्यांच्यासोबत असलेले ते 3 क्षेत्ररक्षक सर्वच्या सर्व कपाळाला हात लावताय आणि एकच आवाज काढताय, ओ. कारण बॉल लागला असता तर मग 8वा गडी बाद झाला असता, आणि 8वा गडी बाद झाल्यानंतर प्रेशर किशोर तपाशेंवरती वाढलं असतं. यावेळेला कव्हर्समध्ये टोलवलाय, कव्हर्समध्ये ढकलून दिलाय बॉल. तिथे एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 26 फक्त 4 रन दिलेत याही ओव्हरमध्ये विशाल कहांडळने, आणि या 4च्या मदतीने 5 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 26. आता मजा येणार आहे, कारण आता चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये गरज आहे 28 ची. 6 आणि 7 चा आस्किंग रन रेट होता. फक्त 6 आणि 7 रनची गरज होती. अशा सिच्युएशनची मॅच येऊन ठेपली आहे. 9.33 म्हणजे जवळजवळ 9 रन प्रति ओव्हर आता इथून पुढे लागणार आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. मित्रांनो, ही जी ओव्हर आहे ना, ही ओव्हर या मॅचचा निकाल देणारी ओव्हर आहे. कारण बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 3च खेळाडू आहेत. डीप कव्हर्स अर्थातच थोडेसे एक्स्ट्रा कव्हर्सला आहेत, लॉंग ऑनला आहेत आणि कव कॉर्नरला आहेत. त्याच्यामुळे बॅटरला देखील फायदा होणार आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा तोटा आहे. त्यामुळे पाहूयात काय घडतं. फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, कॅच घेतला जाईल का? हो, कॅच घेतला गेलाय. पायावरचा बॉल फ्लिक करायचा होता, मिड विकेट मध्ये मारायचा होता. मी याच्या आधीच उल्लेख केला होता, तुम्हाला हिटच करावं लागणार आहे. तुम्ही सिंगल 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 सिंगलच्या नादात जाल तर मग हा नाद नाही खुळा, हा नाद लई खुळा. या नादनं मागेच विकेट गेली आहे. 8वा गडी बाद झालाय. आता येणाऱ्या बॅटर्सला ऑप्शन काय आहे? मारण्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन नाहीये. 54 टार्गेट होतं, फक्त 54 टार्गेट. 48 बॉल आणि 54 रनची मॅच 17 बॉल 28 वर आली आहे. विकेट फक्त शेवटच्या 2 शिल्लक आहेत. बॅकफुटला जाऊन कट तर केलाय बॉल. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षकांची देखील फार कमालीची एफर्ट्स पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकांमुळेच या मॅचला इथपर्यंत रंगत आलेली पाहायला मिळते. कारण हा बॉल जर इथे सुटला असता तर मग चौकार आला असता तर मग मॅचमध्ये अजून रंजकता आली असती. आणि मॅचमध्ये रंगत यायला हवी असेल तर बिगिट यायलाच पाहिजे. एखादा षटकार, एखादा चौकार आला तर मग मॅचमध्ये मजा येईल. कारण खूप सुरुवातीपासून आपण पाहतोय, सुरुवातीपासून म्हणण्यापेक्षा पहिल्या षटकानंतर अंकुश आहे म्हणजे मॅच होऊ शकते असं इकडे चर्चा सुरू आहे. कारण अंकुश जवळ लॉफ्टेड षटकार आणि लॉफ्टेड चौकारांची कौशल्य आहेत. खोलवर टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलाय, परंतु चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग.
या फटक्याने एकतर चित्र क्लिअर झालंय की अंकुश चल्लारे यांच्या बॅटमध्ये चांगला स्ट्रोक आहे, चांगला टेम्परामेंट आहे आणि चांगला क्लास आहे. त्यामुळे 15 बॉल 26 ची मॅच आहे. 15 बॉल 26 ची मॅच इतकी पण दूर नाही आहे आणि इतकी पण जवळ नाही आहे, मध्येच अडकली आहे ही मॅच. चला जो पण निर्णय घ्यायचा असेल तो फक्त लवकर घ्या. पंचांना विनंती असेल, बॅड लाईटचा प्रॉब्लेम यायला नको, तीही काळजी आपल्याला घ्यायची आहे. दुसरा फिल्डर कोणी असेल त्याला बोलून घ्या रिप्लेसमेंटसाठी, फिल्डिंगसाठी. हा मी तेच सांगतोय, कारण फिल्डरला जर का जास्तीची दुखापत झालेली असेल तर मग दुसरा क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये, त्याला बोलवून घेतलेलं कधी बरं. परंतु नाही, फिल्डर उठलेत, उभे राहिलेत, लाजवाब फिल्डिंग केली आहे. मुसळगाव इंडियन्स या संघाच्या गोलंदाजांचं कौतुक जितकं करावं ना त्याच्याही दुपटीचं कौतुक करावं लागेल फिल्डरचं. खास करून गलीचं क्षेत्र, पॉइंटचं क्षेत्र, फ्लाइंग स्लिपचं क्षेत्र आणि लॉंग ऑनचं क्षेत्र, या क्षेत्रात जास्तीचे बॉल गेले तरी तिथे फिल्डर्सने मात्र कुठली सरकसर सोडलेली नाहीये. 15 बॉल 26 रन. येतोय बॉल, यावेळेला ऑन साइडला बॅट फिरवली आहे, चेंडू निघालाय मिड विकेटच्या दिशेने. टान 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 उड्या मारत सीमा पार, येतोय चौकार. मी बोललो होतो ना, एक बिग हिट हवाय, एक बाहुली बिग हिट. मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे. एक बिग हिट मॅच रंगतता तयार केलं, रंजकता तयार केलं, रंगत आली आहे मॅच मध्ये, रोमहर्षक मॅच. प्रेक्षकांना आणि व्यासपीठावरील बसलेल्या सगळ्याच मान्यवरांना मॅच एंटरटेनमेंट वाला पाहिजे आहे. लिव्ह केलाय बॉल, वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव फलकाला मदत करेल. आता 14 बॉल आणि 21 ची गरज आहे. 14 बॉल 21 रन. राहुल शिंदे काय लाजवाब पिक केला बॉल, याच्या आधीचा चौकार. पाहूयात पुढचा बॉल. 14 बॉल 21 ची गरज. याही वेळेला डीप कव्हर्स मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्यांच्याकडनं हलकसं फंबल तर झालंय, परंतु नाही, इथे रनआउटची विकेट नकोय, त्यामुळे स्ट्राईक रेट वरून नकाराचा पुकारा येतोय. आता 13 बॉल 20 ची गरज. हा शेवटचा बॉल. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. जागा बनवून खाली क्षेत्राला निवडलं जाईल का, मोठा फटका खेळला जाईल का, ते आपल्याला पाहायचंय. अंकुश चल्लारे इज ऑन द बॅटिंग स्ट्राईक. गणेश शिरसाट सर घेऊन येत आहे अंकुश साठी पुढचा बॉल. बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, टॅप तर केलाय, एक धाव तर घेतलीय, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही 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 पडलेत. डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 12 बॉल शिल्लक, 12 मध्ये 19 ची गरज. ज्याही गोलंदाजाला बॉलिंग द्यायचंय त्या गोलंदाजाला लवकर आणा, फक्त एवढीच विनंती असेल. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. विशाल कहांडळ आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, ज्यांनी याच्या आधीचं षटक सुरेख हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 4 रन देऊन 1 विकेट घेतली होती, परंतु आता मॅच बदलली आहे, जागा बदलली आहे, बॅटर बदललेत आणि नक्कीच रोमहर्षकता वाढली आहे. बॉलिवूड मध्ये 3च गोष्टी कामात येतात, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. क्रिकेट मध्ये काय कामात येतं माहिती आहे? षटकार, चौकार आणि विकेट. उडवलाय बॉल, गई 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 सजनी साजन के घर गई, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुश्किल में खड़ा वही सबसे बड़ा. मुश्किल मध्ये उभा राहिलाय अंकुश चल्लारे, संकटाचा आणि निश्चयाचा महामेरू म्हणून उभा राहिलाय अंकुश चल्लारे.
अजून एकदा खोलवर टाकलेला बॉल लॉंग ऑफ मध्ये ड्राईव्ह केलाय, तिथे एकतर सिंगल कंप्लीट आहे, थोडंसं फंबल तर झालंय परंतु नाही, सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. मॅच अजून कोणीच जिंकलेलं नाहीये मित्रांनो, मॅच बरोबरीत आहे. 10 बॉल 12ची आवश्यकता आहे, परंतु ट्विस्ट असा आहे 2च विकेट शिल्लक आहेत, फक्त 2 विकेट शिल्लक आहेत आणि बॅड लाईटचा प्रॉब्लेम ऐकून घेतला जाणार नाही. त्यामुळे पंचांनो तुमच्यावरती जबाबदारी असेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केलाय, विकेट किपर कडनं हलकासा बॉल तर सुटलाय, डायरेक्ट हिटची गरज आहे, डायरेक्ट हिट लागलेला नाहीये. हो 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 हो, एक सिंगल. मावळतीला सूर्य गेलाय, संध्याकाळ थोडीशीच झाली आहे तरी देखील इथे चोरी झाली आहे, चोरी एका धावेची झाली आहे. 9 बॉल 11ची गरज आहे. 9 बॉल्स आर रिमेनिंग, 11 रन्स आर रिक्वायर्ड. STPL पर्व 8व सीझन 8चा पहिलाच दिवस, काय काय नाही ते सगळं पाहायला मिळालं. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, नाही नाही नाही, लग्नाचा दिवस जवळ आला आणि नवरदेवानं टक्कल केलं अशी घटना आहे. मॅच जवळ आहे, उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ बॅटने षटकार येत होता. 8 बॉल 11ची गरज. रनिंग ट्रॅक वरती थोडासा धावायला प्रॉब्लेम आलाय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. क्रिकेटचा खेळच प्रेशरचा आहे, कारण क्रिकेटचा खेळ हा आत्मविश्वासाचा आहे. मैदानाच्या जो प्रेशरला कंट्रोल करेल तोच मैदानाचा विजेता ठरेल. याही वेळेला उडवण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑफ मध्ये चेंडू हवेत, एक धाव कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही नाही केला गेलाय, फक्त सिंगल फक्त सिंगल. शेवटचा बॉल शिल्लक आहे, आता 7 बॉल 10ची गरज. षटकार आल्यानंतर सुद्धा काय घडलंय पहा, फक्त 9 धावा 5 बॉल मध्ये, कारण पहिल्या बॉलवर षटकार, नंतरच्या 4 बॉलवर फक्त 3 रन. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला, लास्ट बॉल ऑफ दी 7th ओव्हर. पायाला लागलाय बॉल, एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ओ काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब बॉल अडवलाय, लाजवाब बॉल अडवलाय. शेवटचे 6 बॉल आणि आता 9ची गरज. 6 बॉल 9ची आवश्यकता. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सहा बॉल 19. चलो चलो ब्ल्यू आर्मी, इंडियन्स प्लीज विनंती असेल. $3,000 कॅश प्राइज आहे. जर या दोघही बॅटर्सने जर का मॅच काढून दिली तर योगेश लोंढे, संदीप पाचोरे आणि दीपक वरंदळ या तिघांकडनं या दोघं बॅटर्सला $3,000 कॅश प्राइज आहे. $3,000 जिंकतात का, मॅच जिंकली जाते का, मावळतीला गेलेला सूर्य पाहूयात कशाचं दर्शन घेऊन जातोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसरीचा मार्ग आहे का, नाही नाही नाही, कारण अंकुश चल्लारे यांना स्ट्राईक हवी आहे. कारण आता सर्वतोपरी जबाबदारी, सर्वच्या सर्व खेळचा निकाल अंकुश अंकुश आणि अंकुश चल्लारे यांच्यावरती आहे. 5 बॉल 8 रन. बॉलर चूक करतात का, त्या चुकीचा फायदा बॅटर घेतात का. बॉल तयार, बॅटर तयार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, हो 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 हो, मिड विकेट मध्ये टोलवलाय. खूप सारा वेळ होता, खूप सारा वेळ होता. हा बॉल छक्क्याचा होता, परंतु नाही, बॅटरने केली आहे चूक. मी तेच बोललो होतो, बॉलर चूक करेल परंतु त्या चुकीचा फायदा बॅटरला घेता येईल का, हे महत्वाचं आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. खुद के नफ्स के ऊपर कंट्रोल करना होगा, कारण जो स्वतःच्या पेशन्सला कंट्रोल करेल, स्वतःचा आत्मविश्वास दाखवेल, मैदान गाजवण्यासाठी मैदानात मी राजा आहे असं म्हणून उभा राहील तर काही होईल.
बॅकफुटला जाऊन कट तर केलाय, एकदा वितेही घेतली जाईल. आता 3 बॉल शिल्लक आहे, 3 मध्ये 6ची गरज. 3 बॉल आणि 6 रन. एखादा वाईड बॉल येईल का, एखादी अतिरिक्त धाव येईल का? आता या सर्व गोष्टींवर आली आहे मॅच. काय मॅच आहे, पैसा वसूल मॅच. लाजवाब दिवस राहिला आज. पहिलाच दिवस, अर्धशतक आपण पाहिली, फायबर आपण पाहिल्या. दूर ठेवलाय बॉल. जे नको घडायला हवं होतं ते घडलंय. सोच कर भी नहीं सोचा जा सकता वो यहाँ पे हुआ है. मित्रो, तुम्ही टाळ्या वाजवताय, परंतु मुसळगाव इंडियन्सच्या संपूर्ण संघाने या क्षणापर्यंत मेहनत केली आणि या शेवटच्या क्षणावर मॅच त्यांच्या हातात निसटली. बॉल लगावली बाकी. तर मॅच टाय झाली आहे. विकेट कमी आहेत, 2च विकेट्स आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि येस, व्हाईट बॉल. खेळ खल्लास. गावटा स्पार्टन सिन्नर हे मात्र या नेल बायटिंग फिनिश मध्ये, थ्रिल मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत. बंडू, तुम्ही द्या ना, जा तिथे जा ना, मी इथून पुकारतो. बंडू झगडे यांच्याकडून अंकुश चल्लारे यांना 100 रुपयाचे कॅश प्राइज मैदानाच्या आत दिलं जात आहे. 1 षटकार, 1 बिगिट. एका बिगिटने या मॅचला काय करून टाकलं.